लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. मुळातच मात्र आता इकडे पार्थने असा काही खुलासा केलाय आणि ते CCTV फुटेज आता सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. ज्या CCTV फुटेजमध्ये इकडे स्वतः विजयने आता नंदिनीला उडवलेलं आहे. SP रोडवरती जो अपघात झालाय त्याचं फुटेज आता इकडे पार्थकडे कसं काय आलं? पार्थला या सगळ्यामध्ये हे फुटेज सापडल्यावरती घरच्यांच्या समोर हे फुटेज येताच मात्र आता अनेक गोष्टींचे उलगडे झालेत आणि आता विजयचं काळं रूप सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू. इकडे आता घरामध्ये वसू मुद्दामच इकडे विजयचं ऐकते आणि ती आता इकडे नंदिनीला आणि तिच्या बाळाला वाईट साईड बोलायला लागते. तिला आता विजयने सांगितलंय की मला 100% खात्री आहे की इकडे आता नंदिनीचं बाळाचं काहीतरी बरं वाईट झालंय आणि म्हणून आता वसू म्हणते, काय ग नंदिनी, सोनोग्राफीचे रिपोर्ट आता इकडे हिने काव्याने दाखवले आणि तुला दाखवायला काय? तुला काय आमची बाळाला नजर लागेल असं वाटतंय की काय? आणि हे बघ, एवढं सगळं असेल ना तर आता तुझं बाळ आणि तू काय करणार? तुम्ही दोघं जण एकाच वळणावरती आहात. आणि असं म्हटल्यावरती काव्या चिडते. चिडल्यावरती काव्या जोरात ओरडायला लागते आणि काव्या सांगायला लागते, हे बघा, ताईच्या बाळाला जर का काही बोललात ना तर गाठ तुमची माझ्याशी आहे. खबरदार, माझ्या ताईला आणि तिच्या बाळाला एकही शब्द तुम्ही बोलायचा नाही. असं म्हणत ती आता इकडे धावून आलेली आहे. ती म्हणजे लगेचच आता इकडे वसूवरती आणि ती आता वसूला चांगलीच खबरदार करते आणि त्यावरती आता लगेच विजयमध्ये पडतो आणि चल जा बाजूला हो. म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये माझ्या सासूबाईंना काही बोलायचा तुला अधिकार नाही आहे. अगं, जरा लहान मोठ्यांचं भान ठेव. आणि यावरती चिडलेली आता मात्र इकडे काव्या सांगायला लागते, लहान मोठ्यांचं भान मी ठेवायचं? अरे तू किती भान ठेवतोस ते बघ. मुळातच माझ्या नंदिनी ताईला कुणीही बोललं तर मी लहान मोठं काहीही बघणार नाहीये, असे त्याचे 3-13 वाजवीन ना. आणि यावरती विजय सांगायला लागतो, मुळातच तू आता 3-13 कुणाचे वाजवायचे ते वाजव, पण स्वतःच्या नवऱ्याला पहिले सांभाळ. स्वतःचा नवरा आता इकडे तू पोट वाढवून बसलेली आहेस आणि नवरा दुसऱ्या मुलींच्या मिठीत फिरतोय. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता त्याने त्याची लिमिट क्रॉस केले आणि त्यानंतर चिडलेली मात्र आता काव्या सणसणीत एक आता थोबाडीत द्यायला त्याच्या पुढे होते आणि त्यावरती तो सांगायला लागतो, माझ्या कसली थोबाडीत देतेस? अगं, तुझ्या नवऱ्याला जा सांभाळ. तुझा नवरा ती दिव्या, त्या दिव्याच्या नादी आता लागलेला आहे. दिव्याचं नाव विजयच्या तोंडून ऐकल्यावरती काव्याला खूपच आता राग आलाय आणि त्याच वेळेला नेमकी अशी घटना घडली की इकडे दिव्या घेऊन आलेली आहे. ती म्हणजे स्वतः आता पार्थला काहीतरी दुखापत झालेली दिसतीये आणि त्यामुळे ती आता पार्थला घेऊन आले. बरं, हे सगळं पाहिल्यावरती विजय म्हणतो, बघितलं मी जे काही सांगतोय ते बरोबर आहे ना? म्हणजे आता तू इथे पोट वाढवून बसलेस पण तुझा नवरा तिकडे गुलछर्रे उडवतोय, तुला आता कळत नाहीये का? त्यावरती मग आता लगेचच नंदिनी सांगते, 1 मिनिट विजय, थोबाडाला लगाम द्या. काय बोलताय, कसं बोलताय? साधी अक्कल नाहीये का? त्यांना काहीतरी झालंय हे दिसत नाहीये का? बघा ना, त्यांची अवस्था किती बिकट झालेली आहे. आणि असं असताना तुम्ही आता हे असले अश्लील शब्द वापरताय. आत्ताच्या आत्ता तुमचं तोंड बंद करा. काव्या, काय झाले? पार्थला बघ. त्यानंतर धावत पळत काव्या आता पार्थकडे आले. पार्थ, काय झाले? आणि त्यावरती पार्थला काहीतरी पोट दुखायला लागले. खरं तर आता वसू आणि विजय यांनी सगळी आता माहिती काढलेली आहे की कशा पद्धतीने दिव्या आता ऑफिसमध्ये काम करते, हे ते सगळं. आणि मग त्यानंतर या दोघांनी आता इकडे वेगळीच खेळी खेळत मुळातच आता मात्र हा सगळा डाव रचलेला असतो. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, काव्या, काय झाले देशमुख, तुम्हाला काही त्रास होतोय? यावरती तो म्हणतो, काही नाही, अहो मी मिसळ खाल्ली होती. यावरती ती म्हणते, पण मिसळ तर मी तुम्हाला डब्याला दिलीच नव्हती. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, नाही, ह्या दिव्यानेच बाहेरून मिसळ मागवली होती आणि त्याचमुळे ती मिसळ खाऊन मला त्रास झाला. आणि त्यानंतर मग आता काव्या चिडले आणि ती सांगते, का पण असं का केलं तुम्ही ती मिसळ का खाल्लीत? मुळात तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इथे ज्या वेळेला येत होतात ना त्याच वेळेला मात्र आता विजयने मला इकडे सांगत होता की तुमच्या इथे कोण दिव्या नावाची मुलगी आहे आणि त्या मुलीला आता इकडे सांभाळून ठेव, तू इथे पोट वाढून बसलेली आहेस आणि तिकडे तो तिच्या मिठीमध्ये आहे. असं म्हटल्यावर ती मग आता देशमुख इकडे म्हणजे सांगायला लागतो, हे बघ, मला फक्त तूच आवडतेस आणि पोट वाढवलेलीच तू आवडतेस. असं म्हटल्यावर ती म्हणते, विषय बदलू नका. काय झालंय नक्की? हा विजय का असं सगळं बोलतोय? आणि यावरती आता इकडे सांगायला लागतो
मला खरंच कळत नाहीये की विजयचं हे सगळं काय चाललंय. पण एक गोष्ट लक्षात घे, मुळातच या सगळ्यामध्ये मी आता या विजयला सोडणार नाहीये. जे काही सत्य आता हे आहे ना, ते मी शोधून काढेन आणि का तो हे सगळं करतोय हे सुद्धा मला आता कळत नाहीये. असं म्हटल्यावरती ती सांगते, नाही या विजयचं जरा अतिच झाले. त्यानंतर पार्थ आता विचार करतो, नाही काहीतरी गडबड आहे, नक्की काय चाललंय हे मला शोधून काढायला पाहिजे. पण पार्थला हे माहीत नाहीये की ज्या वेळेला विजयचं सत्य आता तो शोधून काढणार आहे, त्यावेळेला इतकं महाभयंकर सत्य त्याच्या समोर येणार आहे की जे बघून त्याला सुद्धा खूपच मोठा धक्का बसणार आहे. पार्थ बाहेर पडलेला आहे आणि मुळातच दिव्याबद्दल विजयला कसं माहिती, का तो या सगळ्यामध्ये आता इकडे इतका इंटरेस्ट घेतोय हे जाणून घेण्यासाठी मात्र आता तो इकडे विजयचा सगळा कच्चा चिठ्ठा काढायला. इकडे आता विजय काही गप्प बसत नाहीये आणि विजय आता सांगतोय, काय पटलं ना तुला? म्हणजे आता तू इकडे बसलेली असलीस तरी सुद्धा तिकडे आता त्याची काळजी घेण्यासाठी, त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी तिकडे आता बरोबर रीतीने ती दिव्या आहे की. यावरती चिडलेली काव्या आता सांगायला लागते, मुळातच तू तुझ्या रम्याचं बघ की, आता ती तुझी गरज पूर्ण करत नाहीये म्हणून तू कुठेतरी भटकायला जातोयस आणि म्हणून माझ्या आता पार्थवरती जर का आता संशय घेत असशील ना, तर तू कितीही माझ्या मनामध्ये काहीही पेरण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तरी सुद्धा हा तुझा प्रयत्न पूर्णपणे विफळ होणार आहे. तू कितीही काही नाटकं कर तरी सुद्धा मला माझ्या पार्थवरती पूर्ण विश्वास आहे. आणि त्यावरती आता मात्र इकडे सांगायला लागतो तो म्हणजे विजय, अरे बापरे इतका कॉन्फिडन्स? यावरती ती म्हणते, हो आहे कॉन्फिडन्स. आणि त्यानंतर मग आता लगेचच म्हणजे तो विचार करतोय, नाही हिला काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून ही आता पार्थवरती संशय घेऊन गेले पाहिजे. त्यासाठी मला असे काहीतरी आता मात्र इकडे व्हिडिओ तयार करायला पाहिजेत. असं म्हणत तो आता इकडे काहीही झालं तरी साम दाम दंडभेद वापरून आता काव्याला या सगळ्यामध्ये पार्थच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करतोय. बरं तोपर्यंत इकडे आता जीवा नंदिनीला सांगत आहे, नंदिनी आपल्याला जायचं आहे ना आज डॉक्टरांकडे, म्हणजे आता बाकी काहीही असू दे पण आता जे काही आहे बाळ सुखरूप म्हणजे तुझी तब्येत ठीक आहे ना, हे सगळं जाणून घेण्यासाठी तरी आपल्याला जायला पाहिजे ना. डॉक्टरांनी बोलवलं होतं. आणि त्यावरती नंदिनी सांगायला ते कशासाठी जायचं, बाळाची काही बातमी असेल तर आपण धावत पळत गेलो असतो, पण आत्ता जाण्यात काहीही अर्थ नाहीये. मला खरंच कळत नाहीये की का आपण या सगळ्यामध्ये चाललेलो आहोत. त्यावरती तो सांगतो, अजिबात नाही, माझ्यासाठी बाळाच्या बरोबरीनेच तुझी तब्येत सुद्धा आहे. बाळ नाही पण तू तरी व्यवस्थित असणं गरजेचं आहे की नाही. असं म्हणत दोघं जण हॉस्पिटलला निघालेले. इकडे तोपर्यंत आता मात्र घरी आलेला आहे पार्थ आणि त्याला आता सांगायला लागते ती म्हणजे इकडे काव्या की काय झालं, तुम्हाला काही लागलं का, म्हणजे समजलं का, शोध लागला का. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच तो सांगायला लागतो, शोध म्हणजे असा तसा नाहीये, पण मला कळत नाहीये नंदिनी तुला SP रोडवरच्या बद्दल आता काही बोलली का. आणि त्यावरती ती सांगते, SP रोडवरच्या नंदिनीताई नाही बोलली, मी सोशल मीडियावरती तो व्हिडिओ पाहिला आणि ती व्हिडिओ दाखवते. त्या व्हिडिओमध्ये आता इकडे स्वतः ज्या वेळेला जीवा ते सगळं ट्रक वगैरे हलवतोय ते दाखवते. आणि त्यावरती तो म्हणतो, अच्छा म्हणजे हे जीवाला पण माहिती आहे, पण जीवा पण आपल्याला काही नाही बोललेला. आणि त्यावरती ती म्हणते, तुम्ही कशाबद्दल बोलताय. मग आता पार्थ तो व्हिडिओ काव्याला दाखवतो आणि धक्काच बसतो. आणि त्यावरती ती म्हणते, काय आहे हे, म्हणजे आता मला ह्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, हो मला पण काही माहिती नाहीये. आणि तितक्यात तो व्हिडिओ आता तिच्या समोर आलेला आहे. तो व्हिडिओ पाहिल्यावरती तिला आता धक्काच बसलाय. आणि तितक्यातच आता इकडे आलेला आहे पार्थ आणि पार्थ सगळ्यांना बोलवतोय. सगळ्यांना बोलवून पार्थ आता सांगतोय, मी जे काही दाखवतोय ना ते महाभयंकर सत्य आता सगळ्यांनी बघा. सगळेजण समोर आलेत आणि ज्या वेळेला हे सगळं पाहतायत त्यावेळेला ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय. कारण नंदिनीला ज्या वेळेला आता अपघात झालाय ते सगळं दृश्य त्याच्यामध्ये आणि इतकंच नाहीये तर आता नंदिनीला मुद्दाम उडवण्यात आलंय आणि त्यानंतर न थांबता तिकडून आता विजय निघून गेलाय हे सुद्धा समोर आलेलं आहे. प्रेक्षकांनो, एकाच झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेत. कारण नंदिनीला दिलेला जोरदार धक्का, त्यानंतर पळून गेलेला विजय, हे सगळं त्या CCTV फुटेज कॅप्चर झालेलं आहे. इथे आता दोन गोष्टी घडल्यात. सगळ्यात पहिलं म्हणजे आता सगळं सत्य विजयचं समोर आलंय, पण नंदिनी आणि जीवा या दोघांनी लपवलेल्या गोष्टी सुद्धा समोर आलेल्या आहेत. प्रेक्षकांनो, आता नंदिनी आणि जीवा या सगळ्यामध्ये काय उत्तर देणार, काय सांगणार, येणाऱ्या भागात सगळं पाहायला मिळणार आहे.